मी मोहम्मद शेख। आपण बघत आहात गेल्या 10-15 दिवसांपासून दक्षिण सोलापूरमध्ये आम्ही या पूरग्रस्त गावामध्ये जाऊन फिरत आहोत, बघत आहोत। त्या ठिकाणी अगोदरच अतिवृष्टीनं शेतजमिनीचं नुकसान झालं होतं, पण सलग 3 वेळा पूर आल्यामुळं एकाच वेळामध्ये त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील जमिनीतील माती वाहून गेलेली आहे। आपण बघतो, शेतकऱ्यांना म्हणतो आपण जगाचा पोशिंदा, अन्नदाता, बळीराजा, पण हे फक्त उपाध्या आहेत। आज त्या शेतकऱ्यावर अशी परिस्थिती आली आहे की मार दिया जाए या छोड़ दिया जाए, बोल तेरे साथ क्या सुलूक किया जाए, असं निसर्गाने एक कहर दाखवलेला आहे। या माध्यमातून शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे। शेतकऱ्यांचं नुकसान न भरून येण्यासारखं आहे। आज सरकार, किमान मायबाप सरकार या शेतकऱ्यांच्याकडं बघावं, कारण शेतकरी जगला तर सगळे जगतात। शेतकरी हा निस्वार्थ असतो, तो अशा अनेक संकटांना झेलण्याची ताकद त्याच्यामध्ये असून देखील तो कधी असा बेघर झाला नव्हता, पण आज तो घर सोडून 8 दिवस झालं इतर गावामध्ये स्थलांतरित आहे। आज अन्नदाता शेतकरी, सगळ्यांना अन्न पोचवणारा शेतकरी, आज त्यांना आपलेच बांधव त्यांना मदत करत आहेत, जेवणाचे इतर सोयीसुविधा करत आहेत, पण त्यांचं नुकसान भरून काढणं एवढं ताकद आपल्या लोकांमध्ये नाही आहे, कारण ते शासन करू शकतो। शासनानं या शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी करून प्रत्येक हेक्टरी 50,000 पेक्षा जास्त मदत करून या शेतकऱ्यांचं पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करावं, कारण हीच वेळ आहे की शेतकऱ्यांना धीर देण्याची वेळ आहे। कारण आपण बघतो की पूरग्रस्त भागामध्ये जे गावं येतात, त्या गावातील प्रत्येक शेतकऱ्यांचा, जे शेतकरी नाहीत त्यांची घर उद्ध्वस्त झालेले आहेत, त्यांच्या घरातलं साहित्य बर्बाद झालेलं आहे, वाहून गेलेलं आहे। आज त्यांचे मुलं, त्यांचे कन्या, जे काही त्यांच्या घरातील कुटुंब आहेत ते आज सर्व चिंताग्रस्त आहेत, कारण त्यांना आधार पाहिजे। आज सरकार पुढाकार घेऊन जरा आधार त्यांना देत नसेल तर हे दुर्दैव आहे, कारण हेक्टरी तुम्ही 5,000 देऊन त्यांना काही होणार नाही। त्यांना किमान 50,000 हेक्टरी मदत करून, कारण त्यांची जमीन 5 वर्षापर्यंत काय पीक न येण्यासारखी जमिनीची अवस्था झालेली आहे। त्यांच्या अनेक पिकांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। आपण बघू शकता की तुम्ही पूर परिस्थिती भागाचा आढावा घेतला आणि मीडियाच्या माध्यमातून सरकार हे बघत आहे, तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात आम्ही मंत्र्यांशी चर्चा करू, मंत्री पाहणी करतील। मंत्री काय पाहणी करणार आहेत? ऑलरेडी आपला महाराष्ट्र आणि संपूर्ण देश बघतोय महाराष्ट्राकडं, गावं उद्ध्वस्त झालेले आहेत, शेतकरी रडतोय, आणि आपण मंत्री पाहणी करू दे, हे करू दे असं न करता सरसकट तुम्ही कर्जमाफी करा आणि शेतकऱ्यांना जे चिंता आहे, शेतकऱ्यांच्या ज्या मनामध्ये काळजी आहे ती थोडी कमी होईल, कारण त्यांचं नुकसान कुठलाही सरकारही भरू शकत नाही आणि आपण त्यांचं नुकसान भरून देऊ शकत नाही, पण त्यांना एक आधार आणि धीर देण्याचं काम तुम्ही करू शकता। तात्काळ हा निर्णय घेऊन तुम्ही एक आधार या ठिकाणी शेतकऱ्यांना द्यावा। शेतकऱ्यांच्या मुलांना किमान 5 वर्षापर्यंत जे त्यांचं शिक्षणाची सोय आहे ते मोफत करावी, आणि त्यांना जे काही लागणारं जे आहे, जे काही कुटुंबांना त्यांना जे पुरवठा करायचं, तुमच्या जे काही माध्यमातून तुमची मदत होईल ती मदत करण्याचा शेतकऱ्यांना प्रयत्न करावा। सरकारनं जे काही आपल्याला पूरग्रस्त गावासाठी विशेष करून त्यांच्या घरात नुकसान झालेलं आहे, त्यांचे घरं बांधून देण्यासाठी पण प्रयत्न करावं। अशा अनेक मागण्या आहेत ज्या तात्काळ सरकारने घोषित करावं, कारण ह्या सरकारचं निवडणुकीपूर्वीचं पण आश्वासन होतं शेतकऱ्यांना कर्जमाफी करू, आता ती वेळ आलेली आहे। अजून कशाची वाट बघता? आता शेतकरी उद्ध्वस्त झाल्यानंतर तुमचं जर मदत पोहोचत नसेल तर तुमचं जे आश्वासन आहे ते काय कामाचं? त्यामुळं आज तुम्ही त्या सर्व शेतकऱ्यांना एक धीर द्या, लवकरात लवकर तात्काळ मदत जाहीर करून शेतकऱ्यांचं आणि ते पूरग्रस्त गावाचं पुनर्वसन करा। जय हिंद।